पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। वसंतराव नाईक विद्यालय सोमनाथपूर या शाळेत महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक रामराव जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे सहशिक्षक खमितकर एसए, त्याचबरोबर सूत्रसंचालन करणाऱ्या सांस्कृतिक विभाग प्रमुख आशा पवार मॅडम। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेस कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक रामराव जाधव यांच्या हस्ते पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळेस मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। त्यानंतर आदर्श परिपाठ घेण्यात आला। त्यात विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी कविता तालबद्ध आवाजात सादरीकरण केल्या। नाविन्यपूर्ण वेगवेगळी माहिती सांगितली। 5वीच्या वर्गातील मुलींनी सुरेख अशा मराठी गीतावर नृत्य केले। त्यांनी सर्वांचे मन वेधून घेतले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य आणि त्यांचे योगदान या विषयावर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले। त्यात साधना कांबळे, संघमित्रा कोकाटे, दीपिका वाघमारे, अर्पिता तोरकडे, श्रेया गायकवाड, अर्पिता पवार, ममता पवार, अंकिता पवार, त्याचबरोबर कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर भाषण शाळेतील सहशिक्षिका आशा पवार यांनी केले। त्यात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंग सांगत असताना बाल आंबेडकर आणि त्यांचे वडील कधीच मिळून जेवण करायचे नाहीत, पण एके दिवशी बाल भीमराव आंबेडकर यांनी एक प्रश्न पडला की माझे वडील कधीच माझ्याबरोबर जेवण करत नाहीत आणि सर्व भाकरी मलाच खा म्हणतात, कारण काय असेल? त्यावेळेस बाल आंबेडकरांनी आपल्या वडिलांना प्रश्न केला, बाबा, तुम्ही कधीच माझ्याबरोबर जेवण करत नाहीत आणि टोपल्यात काहीच शिल्लक राहत नाही, तरी तुमची भूक कशी भागते? तेव्हा बाल आंबेडकरांना त्याच्या वडिलांनी एक मार्मिक उत्तर दिलं, बेटा, माझी भूक भाकरीने भागणार नाही, माझी भूक खूप मोठी आहे। तू अभ्यास कर, मोठा हो, गोरगरीब कष्टकरी हरिजन लोकांचं तुझ्यामुळे भलं होईल, त्यांचा उद्धार होईल, त्यावेळेसच माझी भूक भागेल, भाकरीने माझी भूक भागणार नाही। हे मार्मिक शब्द धीर गंभीर आवाजात ऐकून सर्व शांत निशब्द झाले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खमितकर सरांनी आपले विचार मांडत असताना अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, किती वेळ करावा याबाबत मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोप करताना शाळेचे मुख्याध्यापक रामराव जाधव यांनी भारतरत्न बोधिसत्व, गोरगरिबांचे कैवारी, युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार वंदन करून आपले विचार मांडले। विद्यार्थ्यांनी अगदी शिस्तीत, शांततेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विचार तसेच काही प्रसंग ऐकत असताना विद्यार्थी स्तब्धपणे ऐकत होते। आंबेडकरांच्या जीवनातील शाळेच्या पहिल्या दिवसाचा प्रसंग सांगत असताना सर्व विद्यार्थ्यांनी मंचावरील मान्यवर गहिवरून गेले। बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी त्यांच्या पुस्तकात विद्यार्थ्यांना असे सांगितले आहे, वाचाल तर वाचाल, पुस्तक हेच आपले गुरु आहेत। तुम्ही मान खाली करून अभ्यास करा, एक दिवस तुमच्या गावात, तुमच्या जिल्ह्यात तुमच्या आईवडिलांची आणि तुमची मान उंचावेल यात शंका नाही। जब तक जिंदा हो निंदा से मत डरो, क्योंकि निंदा उसी की होती है जो जिंदा होता है, तारीफ तो मरने के बाद होती है, अशी अनेक उदाहरणे विद्यार्थ्यांना देऊन सर्वांची मने जिंकली। यानंतर विद्यार्थ्यांना शिस्त आणि संस्कार हेच आपले खरे दागिने आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 12 तास वाचन केले आणि आपल्या देशाला एका उंचीवर नेऊन ठेवले। तुम्ही पण तसेच करा, किया हुआ कभी खाली नहीं जाता, रखा वही काम को आता है, असे म्हणून अध्यक्ष समारोपातून विद्यार्थ्यांना संबोधित केले। नंतर शाळेचे कनिष्ठ लिपिक मनोज शिवनाथ यांनी भीमगीत गाऊन कार्यक्रमात जोश भरला। शाळेतील 5वी ते 10वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे 1 तास वाचन घेण्यात आले। त्यानंतर विद्यार्थ्यांना समूह भोजन देण्यात आले। कार्यक्रमासाठी शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख आशा पवार, सांस्कृतिक सहाय्यक जाधव UN मॅडम, तसेच ग्रंथालय प्रमुख चापुले, क्रीडा विभाग प्रमुख मुंडे, शालेय पोषण आहार प्रमुख खमितकर सर, कापडे, चामंतवार मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी सिंगनाथ राठोड, गजानन पवार, प्रेमदास यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले। आज आपल्या शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याने आपल्या देशाचा इतिहास जगापर्यंत पोहोचण्याचं कार्य केलं, असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आज महापरिनिर्वाण दिन आहे। त्यानिमित्त मी या महान मानवाला त्रिवार वंदन करून मी माझे 2 शब्द किंवा विचार सांगण्याचा मी प्रयत्न करीन। तरी सर्व विद्यार्थ्यांनी अगदी शांत चित्तेत इकडं तिकडं न बघता, खाली मान न घालता, आपल्या गुडघ्यावर आपले हात असं सावधान स्थितीमध्ये शांत बसून ऐकाल अशी अपेक्षा ठेवतो।